नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशन संदर्भात। तर बघा मित्रांनो, ITIची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे। आता यापुढे काय करायचे, तुमचे प्रश्न देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि पहिली मेरिट लिस्ट कधी लागणार ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण सर्वात अगोदर म्हणजे तुमचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे विद्यार्थ्यांनी विचारले आहेत आणि ते खरोखरच तुम्हाला देखील ते प्रश्न पडले असतील तर प्रत्येक प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। जोपर्यंत तुमचं ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपलं चॅनल तुम्हाला करणार आहे। चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर बघा, आता ITIची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे। कालच मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केला होता आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं। आता ITIची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांना मेसेजेस आलेले आहेत, बहुतेकांना आलेले नाहीत। त्या देखील विद्यार्थ्यांनी नो लिहून पाठवलं होतं। बघा, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, ज्यांना आलेले असतील त्यांनी येस लिहा, ज्यांना आले नसतील त्यांनी नो लिहा। बहुतेकांनी आलेले येस लिहिलेले, बहुतेकांनी नो देखील लिहिलेलं आहे। तर बघा, हे तुमच्यासाठीच मित्रांनो महत्त्वाचं असतं आणि संपूर्ण मेसेज मी तुमचे वाचत असतो। तर बघा, येसवाले सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी होते आणि नोवाले देखील होते, ठीक आहे। तर ज्यांना SMS आलेले नाही त्यांनी काळजी करायचं नाही आहे। आता बघा, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे, ITIची अंतिम गुणवत्ता यादी आल्यानंतर तुम्हाला काहीही करायचं नाही। तुमचे ऑप्शन फॉर्म देखील सबमिट झालेले आहेत, तुम्हाला काहीही करायचं नाही। 14 जुलैला तुमची जी मेरिट लिस्ट लागणार आहे तोपर्यंत तुम्हाला फक्त वाट पाहायची आहे। आता तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। बघा, या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न अर्जुन राऊत यांनी विचारलेला आहे, फर्स्ट मेरिट लिस्टला नंबर लागला तर ॲडमिशनची मुदत किती राऊंडपर्यंत मिळते। बघा, तुमचा जर नंबर फर्स्ट मेरिट लिस्टला लागला असेल, 14 जुलैला जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडपर्यंत देखील मुदत मिळणार नाही आहे, ठीक आहे। तुम्हाला फक्त 5 दिवसांची मुदत असते। 5 दिवसांमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर ठीक आहे, जर ॲडमिशन केलं नाही तर तुमचा तो ट्रेड देखील हातून जातो, ठीक आहे। पुढच्या संधीला तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरावा लागत असतो, जर तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही तर। आणि जर पहिल्या मेरिट लिस्टला जर तुमचा नंबर लागला, पहिल्या मेरिट लिस्टला जर तुमचा पहिलाच जो काही तुम्ही ट्रेड टाकला असेल तो जर लागला तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागणार आहे। जर तुम्ही ॲडमिशन केलं नाही तर पुढच्या कोणत्याच फेरीसाठी तुम्ही पात्र नाहीत, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी सरफराज शेख यांनी विचारला, सर चुकीने मेसेज डिलीट झाला, आता काय करू? मी वेबसाईटवर चेक केला पण पहिले जी लिस्ट होती तीच आहे, सांगा काहीतरी। बघा, चुकीने मेसेज डिलीट झाला, तुम्ही तो डिलीट केला तरी काहीही हरकत नाही आहे। तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती ऑफिशियल वेबसाईटवर आहे, ठीक आहे। तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करता युजर ID पासवर्ड टाकून तुम्हाला ती लिस्ट तुम्हाला पाहता येणार आहे। ती गुणवत्ता यादी तुमची आलेली आहे, तुम्ही मेसेज डिलीट केला तरी काहीही हरकत नाही आहे, ठीक आहे। आता बघा, पुढचा प्रश्न आहे, सर फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला सीट न मिळाल्यास आपल्याला सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये 2 व 3 त्यापेक्षा अधिक ट्रेड्स एकसाथ मिळू शकतात का? बघा, एकसाथ तुम्हाला 2-3 ट्रेड मिळणार नाहीत, कोणत्याच राऊंडमध्ये तुम्हाला एकसाथ 2-3 ट्रेड मिळणार नाहीत, ठीक आहे। ज्या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स देतात, फॉर एक्झाम्पल पहिला, दुसरा, तिसरा, आता हा फिटर असेल किंवा इलेक्ट्रिशियन किंवा कोणताही असेल, हा जर तुमचा इलेक्ट्रिशियन असेल, हा जर तुमचा वेल्डर असेल, ठीक आहे। जर तुमचं ह्या ठिकाणी तुम्ही मेरिटमध्ये बसत नसाल, या ठिकाणी बसत नसाल, या ठिकाणी जर बसलात तर हा तुम्हाला ट्रेड अलॉट होऊन जातो। ज्यानंतर जर तुम्ही इलेक्ट्रिशियन टाकला असेल, चौथ्या नंबरला जर इलेक्ट्रिशियन असेल तर त्यासाठी देखील तुम्ही पात्र नसतात, ठीक आहे। तिसऱ्या नंबरमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी मेरिटला बसला तर तुम्ही या ठिकाणी पात्र होऊन जातात, पुढे तुम्ही पात्र नसतात। त्यामुळे तुम्हाला कोणत्याही राऊंडमध्ये फक्त एकच ट्रेड अलॉट होणार आहे, हे तुम्ही लक्षात असू द्यायचे। सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना होती, ठीक आहे। नंतर आपण आपल्या पसंतीनुसार ॲडमिशन घेऊ शकतो का? प्लीज उत्तर द्या। बघा, तुमच्या पसंतीनुसार तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। फॉर एक्झाम्पल पहिल्या लिस्टला म्हणजे आता जी काही 14 जुलैला लागणार लिस्ट आहे त्या लिस्टला जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल वेल्डर ट्रेड मिळाला, तुम्ही जो वेल्डर ट्रेड आहे तो समजा 28व्या नंबरला टाकला असेल, 28व्या नंबरला तुम्ही वेल्डर टाकला असेल आणि तुम्हाला वेल्डर लागला, परंतु तुम्हाला हवा आहे इलेक्ट्रिशियन किंवा फिटर, तुमची टक्केवारी चांगली असेल तर तुम्ही हा जो काही ट्रेड आहे तो नाही घेतला तरी काही हरकत नाही। तुम्ही वाट पाहू शकता दुसऱ्या तिसऱ्या लिस्टपर्यंत। तुम्हाला जर खात्री असेल की माझे पर्सेंटेज चांगले आहे, मला इलेक्ट्रिशियन किंवा फिटर मिळू शकतो, तर तुम्ही हा ट्रेड नाही घेतला तरी तुमची इच्छा त्या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, अलॉटमेंट लेटर केव्हा येईल? बघा, 14 जुलैला तुम्हाला अलॉटमेंट लेटर येतील, ठीक आहे। सर्वांनी लक्ष द्यायचं आहे, अलॉटमेंट लेटर तुम्हाला अजून आलेले नसतील आणि येणार नाहीत। 14 जुलैला तुम्हाला अलॉटमेंट लेटर येतील। अलॉटमेंट लेटर त्याच विद्यार्थ्याला येतील ज्या विद्यार्थ्याचा ITIला ॲडमिशन लागला असेल, त्याच विद्यार्थ्याला अलॉटमेंट लेटर मिळणार आहेत, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
अजाज तडवी यांचा, सर मला 73% आहेत, मी ऑप्शन फॉर्ममध्ये मशिनिस्ट ट्रेड आणि फिटर ट्रेड टाकला आहे. सर मला मशिनिस्ट ट्रेड हवा आहे, तर माझा नंबर लागेल का आणि लागला तर कितव्या फेरीत लागेल? बघा या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो सर्व विद्यार्थ्यांना, ऑप्शन फॉर्म तुम्ही भरत असता, मी ऑप्शन फॉर्म भरत नाही. तुमचे ऑप्शन फॉर्म भरत असताना सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरतात. जर तुमचा नंबर लागला तर तो सर्वस्वी तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी असणार आहे. तुमची टक्केवारी चेक करायची, त्यानुसार तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असता. त्यामुळे तुमचा नंबर कोणत्या फेरीपर्यंत लागेल हे मी सांगू शकत नाही आहे. ज्यावेळेस आपल्याला पहिली मेरिट लिस्ट लागेल त्यावेळेस फक्त एक आपण कट ऑफचा अंदाज त्या ठिकाणी बांधू शकतो की कितीपर्यंत कट ऑफ लागलेला आहे, म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना कळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे, सर मी पूर्ण रजिस्ट्रेशन परफेक्ट करलं तरी माझी मेरिट लिस्ट नाही आली. बघा ह्या ठिकाणी यांना सांगू इच्छितो तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, परंतु मी तुम्हाला वारंवार सांगत होतो सर्वच विद्यार्थ्यांना की रजिस्ट्रेशनसोबत जो काही फॉर्म आहे तो कन्फर्मेशन करणे देखील महत्त्वाचं आहे. फॉर्म कन्फर्मेशनसाठी तुम्हाला जवळच्या शासकीय किंवा खाजगी ITIमध्ये जाऊन फी भरून तुम्हाला जो काही फॉर्म आहे डॉक्युमेंट वगैरे चेक करून तुमचा फॉर्म त्या ठिकाणी कन्फर्म करणे गरजेचं होतं, तरच तुम्हाला त्या ठिकाणी जी काही मेरिट लिस्ट आहे गुणवत्ता यादी त्यासाठी त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येत असतं. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि फॉर्म कन्फर्म केला नाही तरी देखील तुम्हाला ग्राह्य धरलं जात नाही, तर तुम्ही फॉर्म कन्फर्म केला नसेल कदाचित. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, सर ITIला नंबर लागला तर तो कुठे बघायचा आणि ॲडमिशन करताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात? बघा डॉक्युमेंट संदर्भात सर्वच विद्यार्थ्यांची जर त्या ठिकाणी विनंती असेल तर सर्वच विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटवर व्हिडिओ जर हवा असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवायचे. फक्त या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी येस लिहून पाठवा. तुम्हाला डॉक्युमेंटचा एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केला जाईल. डिटेलमध्ये तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स जे आहेत ते सांगितले जातील, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला जाल त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी सांगितली जाणार आहे. ठीक आहे, आणि नंबर लागला तर कुठे बघायचा, तर ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला चेक करायचं आहे. 13 तारखेला कोणत्याही विद्यार्थ्याने मला युजर ID पासवर्ड प्रोव्हाइड करायचा आहे, त्या विद्यार्थ्याचा आपण 14 तारखेला लाईव्ह त्या ठिकाणी चेक करणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, ITI पर्सेंटेज आणि 10th पर्सेंटेज वेगळं आलं आहे. बघा या ठिकाणी बहुतेक विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम आलेला असेल. बघा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो आत्ता आलेला आहे. बघा या ठिकाणी जर आपण पाहिले तर 10वीला तुम्हाला बघा 10वीला 77% आहेत, ITI ॲडमिशन मेरिट लिस्टमध्ये 73 आले आहेत. बघा याचं कारण म्हणजे असं आहे की तुम्ही बेस्ट ऑफ 5मधून पास झालेला असाल. बेस्ट ऑफ 5मधून पास झाल्यामुळे तुमचे पर्सेंटेज कमी होत असतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला आता बघा यांना 77 आहे 10वीला, परंतु ITIच्या ॲडमिशनमध्ये यांना फक्त 73 झालेले आहेत. का झालेले आहेत? कारण बेस्ट ऑफ 5मुळे ते पास झालेले आहेत आणि बेस्ट ऑफ 5मुळे या ठिकाणी त्यांचे पर्सेंटेज जे आहेत ते त्या ठिकाणी कमी होत असतात. म्हणजे 6च्या 6% तुमचे त्या ठिकाणी काउंट केले जात असतात ITIमध्ये, कारण भरपूर जुने देखील विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन घेत असतात. त्या कारणास्तव या ठिकाणी सर्वच्या सर्व जे काही तुमचे सब्जेक्ट आहेत ते काउंट केले जातात आणि त्यानंतर तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करून तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेज दाखवले जात असते. त्यानंतर पुढे बघा, मला 64.40% आहे, मला फिटर या टर्नर लागेल का? माझा मेरिट नंबर अशा पद्धतीने आहे. बघा जे विद्यार्थ्यांचे 68च्या खाली पर्सेंटेज आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. बघा मित्रांनो, तुमचं जर इच्छा असेल फिटर आणि इलेक्ट्रिशियनसाठी तर पहिले मेरिट लिस्ट सेकंड मेरिट लिस्टपर्यंत वाट पहा. जर तुमचा फिटर इलेक्ट्रिशियन लागत नसेल तर पुढच्या मेरिट लिस्टला तुम्ही त्याबरोबरीचे अजूनही भरपूर ट्रेड ITIमध्ये आहेत, तर त्या संदर्भाचा चांगला ट्रेड बघा आणि तो ट्रेड देखील तुम्ही टाकू शकतात. आता बघा जर आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीचे पर्सेंटेज फॉर एक्झाम्पल मला असले असते तर मी पहिल्याच मेरिट लिस्टला इलेक्ट्रिशियन फिटर वगैरे सोडून, म्हणजे जे काही कॉम्पिटिशनचे ट्रेड आहेत ते सोडून, जे ट्रेड चांगले आहेत परंतु त्या ट्रेडला अजून कोणीही ॲडमिशन घेत नाही तो ट्रेड मी पहिल्या नंबरला टाकला असता, म्हणजे जेणेकरून माझं ॲडमिशन त्या ठिकाणी चांगल्या ट्रेडला झालं असतं. ठीक आहे, तर तुम्ही देखील अशा पद्धतीने एक रिसर्च करायची आणि त्या रिसर्चच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा ट्रेड तुम्ही मिळवू शकतात. सर्वस्वी तुमची इच्छा आहे, फक्त एक मार्गदर्शन करण्याचं काम मी करत असतो. पुढचा बघा प्रश्न. बघा हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. नमस्कार सर, ITIचा फॉर्म बाहेर राज्यामध्ये अप्लाय करू शकतो का? बाहेर कॉलेजमध्ये घेऊ शकतो का ॲडमिशन? बघा ह्या जी काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे या रजिस्ट्रेशन प्रोसेसमधून तुम्ही फक्त महाराष्ट्रात ॲडमिशन घेऊ शकतात. बाहेर राज्यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांची वेगळी प्रोसेस त्या ठिकाणी असते, ती वेगळी त्या ठिकाणी सुरू होत असते, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. आता हे जी काही रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं असेल तर ही फक्त महाराष्ट्रासाठी आहे. बघा हा देखील प्रश्न यांनी विचारलेला आहे, सर मला इलेक्ट्रिशियन लागेल का किंवा कोणत्या फेरीपर्यंत लागेल? बघा मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की जो काही ऑप्शन फॉर्म आहे सर्वस्वी तुम्ही भरत असतात, त्या कारणास्तव सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे तुमचा कोणत्या लिस्टपर्यंत लागेल. ज्या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स देतात त्यानुसार तुमचा नंबर लागणार आहे. बघा सर माझा फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये नंबर लागेल का? इलेक्ट्रिशियन 64% आहेत, कॅटेगरी NTVJ मध्ये आहे. बघा 64% आहेत आणि यांना इलेक्ट्रिशियनला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. पहिल्या मेरिट लिस्टला नंबर लागेल का असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा मित्रांनो तुम्हाला अगोदरच सांगतोय, पहिली मेरिट लिस्ट ज्यावेळेस येईल
त्यावेळेस मी तुम्हाला कट ऑफ देखील सांगेल. कट ऑफ जे आपण सांगत असतो मागील 4-5 वर्षांचा अनुभव आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो. बघा कट ऑफ जे पहिल्या मेरिट लिस्टला ती क्लोज जर आपण पाहिलं तर कमीत कमी म्हणजेच जास्तीत जास्त या ठिकाणी 80वरती त्या ठिकाणी क्लोज होत असते. ठीक आहे, कमीत कमी 80वरती क्लोज होत असते. आणि जर आपण पुढे गेलो तर 80च्या अबोव सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन वगैरेचे जे काही ट्रेड आहेत ते मिळत असतात. ठीक आहे, त्यानंतर मग बाकी हळूहळू कट ऑफ जी आहे ती कमी होत जाते. मी तुम्हाला त्या ठिकाणी पहिली मेरिट लिस्ट लागल्यानंतर संपूर्ण माहिती देखील प्रोव्हाइड करणार आहे. पुढचा प्रश्न बघा, हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा. सर मला इलेक्ट्रिशियन ट्रेड हवा आहे पण मला पहिल्या मेरिट लिस्टला टर्नर ट्रेड मिळाला तर मी ती सीट कन्फर्म करून पुढच्या प्रवेश अर्ज करू शकतो का? नाही. ज्यावेळेस तुम्ही एक सीट कन्फर्म करता त्यावेळेस तुम्ही पुढच्या कुठल्याही फेरीला पात्र राहत नाही. सर्वांनी हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. ज्यावेळेस तुम्ही कोणताही ट्रेड जो तुम्हाला अलॉट झाला असेल त्याचं जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर तुम्ही कोणत्याच फेरीला पुढच्या पात्र नसणार आहात. त्यानंतर पुढे बघा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. सर ट्रेड IMC आहे का नाही ते कसं चेक करायचं आहे? बघा ज्यावेळेस तुम्ही ट्रेड टाकत असता त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल किंवा तुमचे ऑप्शन फॉर्म आता सबमिट झालेले आहेत. ऑप्शन फॉर्ममधील देखील तुम्हाला चेक करता येणार आहे. लॉग इन करायचे आणि त्यामधून देखील तुम्हाला चेक करता येणार आहे. ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिशियन असेल तर इलेक्ट्रिशियन/IMC अशा पद्धतीने पाहायला मिळेल. वेल्डर असेल तर वेल्डर/IMC अशा पद्धतीने पाहायला मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुमचा ट्रेड IMC आहे किंवा नाही. IMCसाठी सांगितलेलं आहे. IMC ज्यांनी टाकला असेल त्यांना एक्स्ट्राची फी त्या ठिकाणी भरावी लागत असते. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जात आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर डॉक्युमेंट्सवर व्हिडिओ हवा आहे का? जर हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी येस लिहून पाठवायचं आहे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी येस लिहून पाठवा. तुम्हाला लगेचच डॉक्युमेंट्सवर देखील डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड केला जाईल. अशाच पद्धतीने मार्गदर्शन करून एक्झाम्पलच्या सहित तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जात असतं. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण तुमचं ॲडमिशन होईपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनल करणार आहे. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.